नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकीने ओवीसाठी जो निर्णय घेतलेला आहे, कारण ओवीने मायावर विश्वास ठेवला होता आणि घरातील कुणावरही विश्वास न ठेवता ती मायाच्या सोबत सुद्धा इतकी जवळ गेली होती. म्हणून आता ओवीला धडा शिकवण्यासाठी जानकीने हा निर्णय घेतलेला आहे. जानकी आता सगळ्यांच्या समोर म्हणते की काहीही झालं तरी आता मायेने जे काही आपल्यासोबत वागली आणि ओवी तिच्यासोबत जे काही तिने केलं त्यामुळे मात्र आता इथून पुढे ओवीला आता या घरामध्ये नाही तर बोर्डिंगमध्ये ठेवण्यात येईल. कारण मात्र बाहेरचं जग कसं असतं याची जाणीव मात्र ओवीला होईल. तेव्हा आता ओवी खूप रडत असते आणि जानकीचा हा निर्णय अगदी सगळ्यांना धक्कादायक वाटतो. कोणालाही तो मान्य नसतो. सुमित्रा म्हणते की अगं जानकी तू काय बोलतेस. त्यावरती जानकी म्हणते की नाही आई, ओवीला आपल्याला ऐकायचं नाही. मला नाही वाटत की तिला आईबाबांचं ऐकायचंय म्हणून. आणि बघितलंस का तू काय केलंस तू, आईबाबांचं ऐकलं नाहीस म्हणून किती मोठ्या संकटात तू अडकलीस. तेव्हा आता ओवीला असं म्हटल्यानंतर ओवी खूप रडत आहे. तिला आता आपल्या फॅमिलीला सोडून कुठेही जायचं नाही. परंतु ओवीला चांगला धडा शिकवण्यासाठी आता जानकीने हे सर्व केलेलं आहे. तर आणि हे बघ ओवी, त्रास फक्त तुला नाही तर त्रास आम्हाला सुद्धा सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळे आता याची शिक्षा म्हणून तुला बोर्डिंग स्कूलच तुझ्यासाठी योग्य आहे. तेव्हा आता ओवी खूप रडत असते आणि रडतच ती आपल्या आईचा हात धरते आणि म्हणते की आई बोल ना ग एकदा माझ्याबरोबर, माझ्याकडे बघ ना एकदा तरी. आणि मला माहितीये की मी रॉंग होते. जेव्हा मी माझ्या मावशीकडे होते तेव्हाच मला कळलं होतं की मी रॉंग होते. ती माझ्याशी जे काही वागायची ना ते खूप चांगलं वागायची, परंतु ते सगळं काही खोटं होतं आणि तुम्ही मात्र माझ्याशी कधी असे वागलं नव्हता. तिनेच मात्र मला तुमच्याबद्दल सगळं काही खोटं सांगितलंय आणि खरंच सॉरी आई, चुकलं माझं. असे आता लगेच ओवी कान पकडते आणि म्हणते. तर आता जानकी रागानेच म्हणते की जेव्हा तुला ते समजलं होतं तेव्हा तू आम्हाला त्यावेळेस का सांगितले नाही. त्यावरती ओवी म्हणते की हे सर्व मात्र मला माया मावशीने सांगितले होते. याबद्दल मात्र कुणालाही सांगायचे तर नाही आणि आईबाबांना सुद्धा सांगायचे नाही. त्यावरती जानकी तिला विचारते की ओवी तू खरं बोलतेस का. ओवी म्हणते की हो आई, मी खरं बोलत आहे. आईची शपथ, मी खरंच बोलते आणि हे बघ तुझी, बाबांची, सगळ्यांची मी शपथ घेते की मी खरं बोलत आहे आणि आई प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. आणि ओवी ही ऋषिकेशच्या समोर येते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही आईला माझ्यावर विश्वास ठेवायला सांगा. मी खरं बोलतेय. मला तुमच्याबरोबर बाबा, आई बाबा तुमच्याबरोबर आणि घरातील सगळ्यांच्या बरोबर, गुलाबजाम काका बरोबर मला तुमच्यासोबतच राहायचंय घरातच. त्यामुळे प्लीज बाबा आईला सांगा की मला बोर्डिंग स्कूलला नाही जायचं. आणि प्लीज आई आईकडे सुद्धा येते. तिला घट्ट मिठी मारत म्हणते की आई प्लीज रिक्वेस्ट करते, खरंच मला बोर्डिंग स्कूलला नाही जायचं, परंतु प्लीज मी असं कधीही नाही वागणार, कधीही मात्र कुणावर विश्वास नाही ठेवणार. प्लीज तू मला समजून घे. म्हणून ओवी आता खूप विनवण्या करत आहे आणि खूप रडत सुद्धा आहे. ओवी आता खूप रडते हे बघून सगळ्यांना वाईट वाटतं, परंतु आई मात्र तिच्यावर मुद्दाम कठोर वागलेली असते. सारंग तर खूप रडत आहे तर आई अजून सुद्धा जानकी तयार नसते. आता ओवी अजूनपर्यंत रडत आहे. तेव्हा तर ओवी रडतच असते, परंतु जानकी म्हणते की हे बघ ओवी, तू रडलीस म्हणूनच आता मी तुला माफ करत असं नाही. मी तुला अजूनपर्यंत माफ केलेलं नाही आणि तुला बोर्डिंग स्कूलला जायचे की नाही ते मात्र आता इथून पुढच्या तुझ्या वागण्यावर असेल. ऋषिकेश आता अगदी जानकीकडे पाहत असतो. तर ओवी पुन्हा आता ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा की आईला प्लीज समजावा ना तिला, मला बोर्डिंग स्कूलला नाही जायचं. त्यावरती आता सुमित्रा रडतच म्हणते की ऋषिकेश अरे तू तरी समजाव जानकीला. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मी समजावतो. आणि जानकी आता आतमध्ये आलेली आहे. तेव्हा जानकीच्या मोबाईलवर कॉल येतोय आणि तो फोन ऐश्वर्याचा असतो. तेव्हा जानकी आता फोन उचलते आणि बोल ना ऐश्वर्या, अगं कसा फोन केलास. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं हे बघ ओवी कशी आहे. जानकी म्हणते की ती आता तिच्या आजीकडे आहे. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो ना, ओवी खूपच लहान आहे आणि तिला काय काय सहन करावं लागलं ग, खूपच लहान आहे ना ती. त्यावरती जानकी म्हणते की हो ना, कारण तिला हे सर्व माझ्यामुळे सहन करावं लागले आणि ओवी किती लहान आहे माझ्यामुळे तिला इतका त्रास झाला याचं गिल्ट माझ्या मनामध्ये आहे. हे ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की जानकी अगं तू वेडी आहेस का. अगं ओवीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक आई म्हणून तू जे काही केलंस ना तर ते बाकी कुणालाच जमलं नसतं. त्यामुळे या सगळ्याचा गिल्ट तुला घेण्याची काही गरज नाही. मायेने मात्र आता तुझा बदला घेण्यासाठी आपल्या घरातील एक असा माणूस घेरला. अगं हे तर कुणाच्या लक्षात नाही आलं आणि हे तू कुठे कुठे पुरणार होतीस बरं. त्यावरती आता जानकी म्हणते की मला नाही माहिती, ओवीच्या बाबतीत जे काही झालेलं आहे तर त्यात माझी चूक आहे. मला तर असं वाटतं की एक आई म्हणून मी कुठेतरी चुकले. म्हणून मला कसं कळलं नसेल की माया मात्र ओवीला फसवते. ती आता ओवीला घेऊन आमच्यापासून दूर जात आहे आणि ओवी मात्र तिच्या इतक्या जवळ जात होते. हे कसं माझ्या लक्षात आलं नसेल. माया तिच्याशी खोटे वागत होते आणि ओवी तिच्या आणखीनच जवळ
जात होती. परंतु या सगळ्यामुळे मात्र लक्ष कसं आलं नसेल, कुणाच्याच कसं लक्षात आलं नसेल बरं. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की लहान मुलं असेच असतात, कारण आपण जर त्यांच्या मनासारखं केलं नाही तर ते असेच वागत असतात. परंतु हे बघ, मायेने मात्र हे सगळं काही ओवीच्या बाबतीत आहे ना, ते सगळं काही अगदी जाणीवपूर्वक केलेलं आहे. ती माया मात्र आपल्या घरामध्ये राहून आपलं भर पोखरत होती आणि हे कुणाच्याच लक्षात नाही आलं. परंतु जानकी, खरंच तू हे सगळं हुशारपणे सगळं मॅनेज केलं. खरंच खूप स्मार्टली. मदतीशिवाय ऐश्वर्या हे सगळं शक्य नव्हतं. तू जे काही केलंस ते उपकार कधीच मी विसरू शकत नाही. तुझ्यामुळेच मी आज ओवीला घरी आणू शकले. मात्र माया मात्र आपल्या मनामध्ये विष पेरत होती आणि एकीकडे मात्र आता जी काही आपल्याबद्दलची असणारी अडी आहे तुझ्या मनातली, ती अगदी दूर जात होती. त्यामुळे खरंच ऐश्वर्या खूप खूप थँक्यू. तू जे काही केलेलं आहे ते कायम मी लक्षात ठेवेल. आणि हे बघा ग ऐश्वर्या, तू तर आता घरातील सगळ्यांचा विश्वास जिंकलेला आहे आणि खरंच मात्र आता या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. ते ऐकल्यानंतर ऐश्वर्या विचारते की जानकी, तुला खरंच असं वाटतं का मी या सगळ्यांचा विश्वास कमवलेला आहे म्हणून? आणि मला मात्र सगळ्यांच्या वागण्यातून तसं नाही जाणवत, कारण जे काही मला तुझ्या वागण्यातून दिसतंय, जाणवतंय, ते सगळ्यांच्या वागण्यात नाही दिसत. आय विश जानकी सगळ्यांचं मन हे तुझ्या इतकं मोठं असेल. त्यावरती आता जानकी म्हणते की सगळ्यांचं मन मोठं आहे आणि तुलाही ते हळूहळू उलगडेल. आणि आतापर्यंत जे काही झालेलं आहे तर त्याच्या जखमा भरून येण्यासाठी आता वेळ तर लागेल सगळं, आणि तो वेळ मात्र तुला सगळ्यांना द्यावा लागणार आहे. जानकी आता ऐश्वर्याला समजावते. तर ऐश्वर्या म्हणते की हो जानकी, तुझं एकदम बरोबर आहे. आणि हे बघ जानकी, तुला माहितीये ना की मला असं वाटलं होतं की ती माया जेव्हा पकडली जाईल तेव्हा मात्र सगळं काही सुरळीत होईल, म्हणजे अगदी अगोदरसारखं. पण तेव्हा आता जानकी विचारते की पण काय, आणि ऐश्वर्या आता बोलत नाही. तर जानकी विचारते की अगं बोल ना ऐश्वर्या, काय पण काय, तू नक्की तुला काय म्हणायचंय? त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की नाही, आता नाही, मी तुला नंतर सांगेल. सगळेजण आता एकत्र इतक्या दिवसातून आलेले आहात, छान असेल, गप्पा मारा, एन्जॉय करा. कारण ऐश्वर्या मात्र या सगळ्याला मिस करत असते. तिला तिकडे यायचं असतं म्हणून ती जानकीला असं म्हणत असते. परंतु आता तिकडे अगदी सगळ्यांचंच मन नाही म्हणून ऐश्वर्या तिकडे जाऊ शकत नव्हती. आणि जानकी आता म्हणजे तिचं बरोबर मनातील ओळखलेलं आहे. आता ऐश्वर्या कावळीबावरी होते आणि लगेच ओके आणि बाय करून फोन ठेवते. तेव्हा आता जानकीही ओळखते. जानकी म्हणते की अगं, फोन ठेवल्यानंतर मला कळालेलं आहे की ऐश्वर्या तुला काय म्हणायचं आहे ते. आणि ही बघ ऐश्वर्या, तू काळजी करू नको. शेवटी तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना तर शेवटी तेच होईल. त्यानंतर आता इकडे जानकी बाहेरून बसलेली असते. तर आता ऋषिकेश ओवीच्या हाताला धरून तिला तिथे घेऊन येतो. ओवी मात्र खूप रडत असते. तर आता ऋषिकेश तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की बस कर ओवी, आता रडू नकोस. आणि हे बघ, भास झालं. ओवी, तुझी आई तुझ्यावर का चिडली हे तर तुला माहिती आहे ना? त्यावरती रडतच ओवी म्हणते की हो, मला समजलंय, कारण मी आईचं ऐकली नाही, ती म्हणून माझ्यावर चिडली. माया मावशी मला जे काही सांगत होती तर तेच मी करत होते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की करेक्ट, मात्र तू आता आईपेक्षा मायावर जास्त विश्वास ठेवत होती. आईचा रागराग तू करायला लागलीस, तिच्यावर चिडायला लागलीस आणि त्यामुळे मात्र तिला हर्ट झालं होतं. आणि बघ, यापुढे मात्र तू नीट वागली, आम्ही सांगितलेलं तू सर्व काही ऐकलंस, आणि तर मात्र मी आईला सांगेल की तुला बोर्डिंग स्कूलमध्ये नाही पाठवायचंय. त्यावरती मात्र ओवी म्हणते की हो, मी आईवर नाही रागवणार, मी हट्टसुद्धा नाही करणार, आणि जा तू आईला सॉरी बोल. तेव्हा आता लगेच जानकी ही बसलेलीच असते. ओवी तिच्या जवळ येते आणि म्हणते की आई, अगं खरंच सॉरी प्लीज, पण माझ्याकडे बघ ना गं. त्यापुढे मात्र तुम्हाला जे जे काही सांगशील ते सगळं काही मी ऐकत राहील. जानकीसुद्धा तर रडत असते आणि ओवीसुद्धा आता म्हणते की हे बघ आई, मी तुझ्याकडे बिलकुल हट्ट कोणताही नाही करणार. आणि परत ती आईला सॉरी बोलते, तिची माफी मागते. आणि आई, हे बघ, मी परत माया मावशीकडे जेव्हा होते तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मिस केलेलं आहे, आणि आता काही झालं तरी, कितीही काही झालं तरी मला तू तुम्हाला परत मिस नाही करायचं. प्लीज आई, तू माझ्यावर रागवू नको, प्लीज आई, प्लीज. अगं, तू जे काही सांगशील ना ते सगळं काही मी करेल, मी अभ्याससुद्धा करेन, पण प्लीज आई, मी हात जोडते की मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवू नकोस. मी सगळं काही तुझं ऐकेन, पण प्लीज मला ते बोर्डिंग स्कूल नको आहे. आता जानकी सध्या रडत असते आणि ओवीचे हात पकडते. तेव्हा ओवी हात खाली घेत आणि म्हणते की नाही गं बाळा, प्लीज तू असे हात जोडू नकोस. आता तुला समजलं असेल की कुठल्याही परक्या माणसावर इतक्या सहजी विश्वास ठेवायचा नसतो. आणि हे बघ, आता ऋषिकेशसुद्धा समजावतो की अगं, तुला जर बोर्डिंग स्कूलला आपण पाठवलं तर आम्हालासुद्धा तुझी खूप आठवण येईल, आम्हीसुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि आम्हालासुद्धा खूप त्रास होईल. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ओवी, बाबा एकदम बरोबर बोलतात, कारण आम्हालासुद्धा आमच्या मुलावर ओरडायला नाही आवडत. जेव्हा मुलंही आईबाबांना त्रास देतात, आईबाबांचा ऐकत नसतात, मग आईबाबांनी काय करायचं बरं? आणि कधीतरी आईबाबाही मुलावर ओरडले तर मुलांनी सुद्धा थोडंसं समजून घ्यायला हवं. मग अगं ओवी, चिरायचं नसतं. आणि मला सांग बरं, तू जेव्हा माया मावशीकडे गेली तेव्हा आता माया मावशीकडे तू हट्ट केला, त्यावेळेस मात्र ती आता माया तुझ्यावर ओरडली असेल
असेल तेव्हा तू आईबाबांची आठवण काढली नसेल का? त्यांना मिस आज नसेल केलं का? त्यावरती हळदच ओवी म्हणते की आई, मला वाटत होतं की मला तुमच्याकडे यायचे म्हणून, आणि त्यावेळेस मात्र मी मायामावशीला स्पष्ट सांगितलं होतं की हे चॉकलेट वगैरे मला काहीही नकोय, मला फक्त आणि फक्त माझे आईबाबा हवेत. त्यावरती आता जानकी म्हणते की बाळा, आम्हाला सुद्धा काही नकोय, आम्हाला फक्त आणि फक्त तू हवी आहेस. आईबाबांना त्यांचे मुलं हवे असतात, त्यांचे हट्ट त्यांना पुरवायचे असतात. आता आई मुलांना आपल्या मुलाचे लाड करायचे असतात, त्यांना हवं ते सगळं द्यायचं असतं. पण प्रत्येक हट्ट मात्र पूर्ण करायलाच हवा असं नाही ना बाळा. मुलांना सुद्धा कळायला हवं की कुठला हट्ट करायचा, कुठला हट्ट करायचा नाही म्हणून. आणि हे बघ ओवी, हे कायम लक्षात ठेव, माणसापेक्षा आणि नात्यापेक्षा वस्तूंना व्हॅल्यू द्यायची नसतात, माणसंही जपायची. आणि त्यासाठीच मात्र आपण आता प्रयत्नसुद्धा करायचेत. आपल्याला म्हणजे त्यांना महत्त्वसुद्धा द्यायचे. आपली माणसंही जे आपल्यासाठी चांगलं सांगत असतात ते कायम मात्र ऐकायचं. आणि कळतं ना तुला मी काय म्हणते? त्यावरती ओवी रडतच म्हणते की हो आई. आणि जानकी मात्र तिला आता घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की शहाणं आहे माझं बाळ. आता ऋषिकेशसुद्धा ओवीला जवळ घेतो. आता तिघंही खुश होतात. आता ओवीही त्यांना म्हणते की आई बाबा, खरंच सॉरी, मी परत असं कधीही आई वागणार. तेव्हा आता ऋषिकेश खुश होत इट्स ओके असं म्हणतो. आणि तिघंही आता ते एकत्र येतात. आणि आता जानकी, ऋषिकेश ओवीला घट्ट मिठी मारून आपल्या मिठीत घेतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी तयार होते, रांगोळी वगैरे काढते आणि आता घरामध्ये धूप वगैरे फिरवत असते. आणि आता सगळं काही झाल्यानंतर देवघरामध्ये येते, देवाला हात जोडून नमस्कार करते. तेवढ्यात आता तिथे सुमित्रा येते. सुमित्रासुद्धा खुश होते आणि देवाला हळदी कुंकू वाहते आणि हात जोडून देवाच्या पाया पडते आणि म्हणते की जानकी, रांगोळीसुद्धा खूप छान काढली, पूजासुद्धा खूप छान झालेली आहे, खूपच छान वाटते. अगदी उत्साही घरातील एकदम असं वातावरणच बदलून गेलेलं आहे. जानकी, पण तू कसला विचार करते, कशाचा इतका विचार करतेस बरं? जानकी विचारत असते. तिचा चेहरा थोडासा गंभीर असतो. तेव्हा त्या जानकी आईंकडे पाहते आणि म्हणते की आई, मला एक विचारू? त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं बोल ना, काय झालं? तेव्हा त्या जानकी सांगायला सुरुवात करते की आई, मला असं म्हणायचंय की आपल्या मनात एखादा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नसतं. आई, आपण अशावेळी काय करायचं असतं? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जेव्हा आपल्यासमोर प्रश्न उभे राहतात तेव्हा देवच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतो. आपण नेमकं काय करायला हवं हे देवच आपल्याला सुचवतो. त्यामुळे तू एक काम कर, तुझी अडचण आहे तर त्याला सांगून बघ, तो नक्की तुझी मदत करेल. तेव्हा आता जानकी देवाला हात जोडते. सुमित्रा बाहेर गेलेली आहे आणि देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा, तू जे काही म्हणाला तर ते तसंच कर. आई जे काही आता मला सांगतील अगदी तसंच तू काहीतरी कर. पण आता ऐश्वर्याबद्दल जानकीला बोलायचं असतं. ऐश्वर्या या घरामध्ये परत यावी असं मला मनापासून वाटतं. घरात इतर कोणाला पटेल किंवा नाही पटेल हे मला नाही माहीत, परंतु ह्या सगळ्यामध्ये मात्र आता जे काही माझं मन विचार करते तर ते योग्य आहे की अयोग्य आहे हेच नाही कळत. हे बघ देवा, योग्य असेल तर मला कौल दे. आणि खरंच मात्र देवाने कौल दिलेला असतो. तिथे अगदी देवाच्या तिथे वाहिलेले जे फूल आहे तर ते गळ्यातील फूल मात्र खाली पडतं. ते माता जानकीला खूपच आनंद होतो. जानकी मात्र ते फूल उचलते आणि म्हणते की देवा, मला तुझा संकेत कळला. जानकीला खूप आनंद होतो. जानकी मात्र आता ऐश्वर्याला आपल्या परत घरात आणण्याचं ठरवते आणि हे सगळं काही सांगण्याकरता ती परत सगळ्यांना आता एकत्र तेथे बसवते. सगळेजण एकत्र बसलेले आहेत आणि जानकी आता ऐश्वर्याला घरी आणण्याचा विषय मात्र खुश होत मांडणार आहे. तर आता सगळेजण बसलेले आहेत. जानकी म्हणते की आपण इतक्या दिवसातून एकत्र बसलो, नक्की काहीतरी करूयात, म्हणजे कुठली तरी पण ॲक्टिव्हिटी केली तर. सारंग मात्र खूप टेन्शनमध्येच असतो. त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला आहे. पण आता मायाने त्याला जे काही सांगितलेलं असतं की जर तुम्ही ऐश्वर्याला डिव्होर्स दिला तरच मी तुमच्याबरोबर लग्न करेल, त्या मायेचं ऐकून मात्र मी ऐश्वर्याकडे डिव्होर्स पेपर घेऊन गेलो होतो. हे सगळं काही त्याला आठवते. आणि ओवी, तुम्हाला जिवंत हवी असेल तर आता जे काही माया बोललेली आहे आणि ऐश्वर्याने आपल्याला केलेली जी काही मदत, कारण त्या ओवीला मात्र आपल्याला मायेच्या तावडीतून सोडायचंय, त्यासाठी मी तुमच्यासोबत असेल. म्हणजे ऐश्वर्या किती बदललेली आहे, ऐश्वर्या किती आपल्याला साथ देते, या सगळ्याचा तो बारीक विचार करत असतो. आता मात्र अवंतिका ही म्हणते की अहो वहिनी, तुमची आयडिया आहे तर ती खूप ग्रेट आहे, पण नक्की काय करायचंय तर तेच सांगा बरं लवकरात लवकर. जानकी म्हणते की तेच मला नाही सुचत आहे. तर जानकी सौमित्र भाऊजीला विचारते की तुम्हाला काही सुचतं का, काही करूयात म्हणून. अवंतिका चिडवते आणि विचारते की वहिनी, तुम्ही कोणाला विचारतायत? अहो, तो जरी लॉयर म्हणून हुशार असला तरीसुद्धा ह्या ॲक्टिव्हिटीसाठी काहीतरी सुचवणं ह्या सगळ्यामध्ये मात्र सौमित्राला काही विचारतायत, त्याला काही जमत नाही. तेव्हा त्या लगेच सौमित्रा अवंतिकाकडे बघतो आणि म्हणतो की एक सेकंद, ठरवलं तर मी चांगलं काही पण सुचवू शकतो, परंतु फक्त मी ठरवत नसतो. त्यावरती अवंतिका म्हणते की हो का? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की बास सौमित्रा बास, आता फक्त जास्त बोलू नकोस. पण अवंतिका बोलते ते अगदी एकदम करेक्ट आहे, कारण लहानपणापासून तू असंच आहे. या बाबतीत मात्र तो थोडासा मोठ तर आहेच, कारण एकही गेम तू सुचत नव्हता. आता म्हणजे सौमित्र म्हणतो की दादा, अरे तू मला असं बोलतोस, तुला तरी सुचते का काहीतरी? त्यावरती आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हो, माझ्या डोक्यामध्ये आहेच असे आयडिया भरपूर. तेव्हा त्या जानकी खुश होत म्हणते की हो, सांगा ना लवकरात लवकर काय आहे.
आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, सांगतो. आज मात्र पुरुष मंडळी आम्ही काहीतरी असं किचनचा ताबा घेतो आणि तुमच्यासाठी मात्र खास असं काहीतरी बनवतो. तेव्हा आता ही ऐकून अवंतिका तर खूपच खुश होते. अवंतिका म्हणते की 1 नंबर. त्यावरती जानकी म्हणते की नाही. आणि हे बघ कसं करून मात्र अवंतिका, आपल्याला उपाशी राहायचं आहे का? त्यामुळे नाही. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ, इतकं सुद्धा मी वाईट जेवण बनवत नसतो. आणि आठवते का मागच्या वेळेस तुम्ही काय केलं होतं, सांगू का? सांगू सगळ्यांच्या समोर? अगं अवंतिका, हे बघ, मागच्या वेळेस मात्र यांना साधा मसाल्याचा भात सुद्धा आलेला नव्हता. मसाले भात सोडून मात्र यांनी कोळसा भात बनवला होता. त्यावरती आता लगेच ऋषिकेश म्हणतो की एवढं काही नव्हतं. तर आता सौमित्र म्हणतो की वहिनी, पण मला हे सर्व आठवतच नाही कधी झालंय ते. आणि त्यावेळेस मात्र मी घरात नव्हतो का वहिनी? सांग बरं, काय किस्सा झाला होता? त्यावेळेस मात्र सगळ्यांचं काही ना काही सुरू असतं, सगळेजण बोलत असतात, परंतु सारंग एकदम शांत असतो. त्याचं कुणाकडे लक्ष सुद्धा नाही. तो सारखा ऐश्वर्याच्या विचारामध्ये आता डुबलेला असतो. जानकी मात्र सांगायला सुरुवात करते की कसं झालं भाऊजी? तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की पुरेपुरे आता किस्सा सांगायचा नाही, आता मात्र तू शांत बस. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की ऋषिकेश, हे बघा, खरं तर तुम्ही पुरुषांनी मात्र आम्हाला मदत करायची आहे तेवढीच आमच्यासाठी पुरेसे आहे. तेव्हा त्या लगेच सौमित्र म्हणतो की ओके, मग मी तयार आहे. आणि तेव्हा त्या जानकीचे लक्ष सारंग भाऊजींकडे जाते. सारंग भाऊजी मात्र विचारात डुबलेले आहेत हे जानकी ओळखते. तेव्हा आता सारंगकडे बघत मात्र आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, फक्त तुम्हीच नाही तर घरातील सगळ्या पुरुषांनी आम्हाला मदत करायची आहे. असं फक्त बसून राहून नाही चालणार, असे ती सारंगकडे बघत आता बोलत असते. एखाद्याच्या आठवणीत मात्र हरून बसून राहणं, आणि हे तर मला अजिबातच पटणार नाही. तेव्हा आता सारंग लगेच आता जानकीकडे बघतोय आणि जानकी लगेच विचारते की सारंग भाऊजी, काय झालंय तुम्हाला? तुम्ही असं एकटेच विचार करत आहे. नक्की आमच्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाही. कसला विचार करतायत? नक्की तुम्हाला ऐश्वर्याची आठवण येते ना? असं आता जानकी जेव्हा विचारते, जानकीने मात्र ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर सौमित्राला खूपच राग येतो. तो जानकी बहिणीकडे रागाने पाहतो. तर जानकी हसून मात्र सारंगला विचारते की बोला ना सारंग भाऊजी. आणि जानकी मात्र आता अवंतिकाला म्हणते की बघ ना अवंतिका, अगं बघ, सारंग भाऊजींचा चेहरा कसा झालेला आहे. त्यांना मात्र आता ही आठवण येत आहे ऐश्वर्याची. आणि कधी ऐश्वर्या अगदी बघून ऐश्वर्या घरात येते असं त्यांना झालेलं आहे. कधी येईल एकदाची ती या घरात? सौमित्राला मात्र आता खूप राग येत असतो. रागाने तो रिॲक्ट होत असतो. तेव्हा त्या जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो, तिच्या आठवणीत मात्र झुरणं आता बंद करा, पुरे करा, आणि या ना आमच्यामध्ये बोला, सहभागी व्हा. आणि जर तुम्ही असं करणार असेल तर मी लगेच ऐश्वर्याला फोन लावते आणि ऐश्वर्याला फोन करून मी सांगते की तुझ्या नवऱ्याला मात्र तुझी खूप आठवण येते म्हणून, आणि अगदी तातडीने इथे निघून येई. सगळेजण तुझी वाट पाहताय. आणि करू का फोन म्हणून सारंगला चिडवते. तेव्हा आता सौमित्र रागानेच आता पाहत असतो. जानकी पुढे म्हणते की खरंच मला सुद्धा आता ऐश्वर्याची खूपच आठवण येते. आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत आणि आता येथे आपल्यात ऐश्वर्या तर नाही, त्यामुळे ते घर असं अपूर्ण वाटतं. ती काही झालं तरी ती या घरातलीच आहे. या घराशी असणारं तिचं नातं जोडलेलं आहे ते, आणि ते तुटलेलं नाही. कारण देवाच्या मनामध्ये तेच आहे की जे सारंग भाऊजींच्या मनामध्ये आहे ते. तेव्हा आता सारंग सगळ्यांच्या समोर आता जानकीला विचारतो की वहिनी, तू काय बोलते आहेस? आता जानकी म्हणते की तुमच्या मनामध्ये आहे ते बोलते. तर हे बघा सारंग भाऊजी, तुम्ही कितीही नाही म्हणा, परंतु मला पूर्ण माहिती आहे की तुमच्या मनात काय आहे ते. आणि हे बघा, ऐश्वर्याला या घरात परत आणायचं आहे ना, मग मी आत्ताच ऐश्वर्याला फोन करते आणि निघून असं म्हणते. आणि आता मात्र जेव्हा जानकी फोन करायला जाणार, तोच या सौमित्रला इतका राग येतो आणि आपल्या हातात असणारा काचेचा जो काही ग्लास आहे, जोरात तो अगदी आता त्या टेबलवर आदळतो आणि तो ग्लास फुटला जातो. तेव्हा आता सगळेजण धक्क्याने पाहत असतात. जानकीला तर धक्काच बसतो. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की भाऊजी, काय झालंय? आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, सावकाश, काय झालं बरं? तर सौमित्र काही उत्तर न देता लगेच रागाने आत निघून जातो. तेव्हा त्या जानकी विचारते की सौमित्र भाऊजींना नक्की काय झालं असेल आणि ते असे का निघून गेले? तर आता ऋषिकेश म्हणतो की तू ऐश्वर्याबद्दल बोलत होती तर कदाचित त्याचाच राग त्याला आला असेल. तेव्हा त्या जानकी म्हणते की जर असंच असेल तर आपल्या नात्यांना सुद्धा अगदी तसाच तडा जाईल, तर नात्यांची सुद्धा तुकडे होतील. आणि हे बघा ऋषिकेश, असं काहीही व्हायला नकोय. आणि जानकी आता विचारात पडते. तिला टेन्शन येतं आणि त्या काचा ती गोळा करते आणि त्यातील एका काचेकडे ती तुकड्याकडे पाहत असते. तेव्हा आता जानकीच्या मनात काहीतरी विचार सुरू असतात. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी मात्र आता बाहेर आल्यानंतर बाहेर सारंगला विचारते की तुमचं अजून सुद्धा ऐश्वर्यावर प्रेम आहे ना? सांगा ना सारंग भाऊजी. त्यावरती आता लगेच सारंग म्हणतो की हो वाहिनी, माझं अजून सुद्धा ऐश्वर्यावर प्रेम आहे. शेवटपर्यंत मी त्यांची वाट पाहत राहील. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की आता तुम्हाला फार वेळ वाट नाही बघावी लागणार. आता सगळेजण एकत्र बसलेले असताना जानकी म्हणते की आता आपलं कुटुंब एकत्र नाही, कारण आपल्या कुटुंबातील एक सदस्य घराच्या बाहेर आहे. ऐश्वर्या रणदेवी ही आपल्या घरात आली तरच आपलं हे कुटुंब आहे तर ते पूर्ण होईल. तेव्हा सौमित्र पुन्हा आता जानकीकडे रागाने बघतोय. तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की जर तसं असेल तर माझा सुद्धा निर्णय तू ऐक, कारण ऐश्वर्या जर या घरात येणार असेल तर मी हे घर सोडून कायमचा चाललो. ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. तेवढ्यात ऐश्वर्या दाराशी येते आणि दाराशी येऊन मात्र ती हे सगळं काही बोलणं ऐकते. तेव्हा त्या मित्रांनो, पुढे काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.